हे बघ दादा, आता परिस्थिती नाहीये ना तुझी, मग मोठ्या लग्नाचा अट्टास का करतोयस? परिस्थिती काय तशीच राहते का? बदलत नाही का? बदलेल माझी पण, येतील चांगले दिवस. तू हे बघ, आता मला तुझ्याकडून एवढीच अपेक्षा आहे की तू आता मला थोडा आधार दे. कसला आधार देऊ? उमेद, तुला माझा स्वभाव माहितीये. उगाच ताकाला जाऊन भांडं लपवणं माझ्या स्वभावात बसत नाही. आता तूच माझी आर्थिक अडचण दूर करू शकतेस उमेद. म्हणजे तुला माझ्याकडून पैसे हवेत? हो, फार नाही, 1,00,000 रुपये हवेत. हे बघ दादा, 1,00,000 रुपये खूप मोठी रक्कम आहे. उमे, ती आमच्यासाठी, तुमच्यासाठी 1,00,000 रुपये म्हणजे किरकोळ आहेत ग. तुम्हाला काय कौतुक आहे त्याचं? तुझा नवरा महापालिकेत एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे, त्याची वर कमाईच असेल 1,00,000 रुपये रोजची. दादा, तुला लाज नाही वाटत यांच्याबद्दल असं बोलताना? साधा सुतळीचा तुकडा सुद्धा अडत नाहीत ते घरी ऑफिस मधून. अरे मिठाई लांब राहिली, दुसऱ्यांच्या शुभेच्छा सुद्धा घेत नाहीत ते. बरं, चल ठीक आहे, चल घटकावर समजूया की मेवणे वरची कमाई घेत नाही, पण पगार तर कमी नसेल ना त्यांचा. अगं, घर इतकं छान सजवलंयस, मग भावाला थोडीशी मदत करायला काय हरकत आहे? आजपर्यंत मी तुला मदत करत आली आहे दादा, पण आता नाही. लोक यांच्या प्रामाणिकपणाची उदाहरणं देतात. तुला आठवतं, आमच्या लग्नात यांनी हुंडा घ्यायला स्पष्ट नकार दिला होता. आणि मागितला असता तरी देण्याची ऐपत कुठे होती आपली? यातूनच यांचा मोठेपणा लक्षात घे. आणि तुला हे जे काही श्रीमंती दिसतीये ना, ही आम्ही कष्टानं उभी केली आहे, एक एक पैसा जमवून. मग मला 1,00,000 रुपये दिल्याने तुझ्यावर काय गरिबी येणार आहे का? माफ कर दादा, पण यावेळी मला तुला पैसे नाही देता येणार. मी यावेळेस जरा मदत कर ग, पुन्हा नाही मागणार मी तुझ्याकडे. हे बघ, माझं मन वळवण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस दादा. म्हणजे आता तू भावाच्या मुलीच्या लग्नाला पण येणार नाहीस तर? माझ्या कर्तव्यांना मी कधीच चुकणार नाही दादा, कारण मी सदाशिव कीर्तनेंची बायको आहे. लग्नाला येऊन जे काही सोपस्कार असतील ना, ते मी नक्कीच पार पाडेन. सोपस्कार पार पाडीन? किती परक्यासारखं कोरडेपणानं बोलतेस तू. आपल्या माणसांबद्दलची आस्था, प्रेम, जिव्हाळा सगळा नष्टच झाला का ग तुझ्या मनातून? नष्टच झालेला दिसतोय मला. चालायचंच. आता माझ्या भाच्यांच्या मनातला सुद्धा जिव्हाळा तू नष्ट केलायस का हे बघावं लागेल मला. कुठे आहेत पोरं? गायत्री कॉलेजला गेलीये आणि तेजस त्याच्या रूम मध्ये. भेट जाऊन. तेजस, ओ भांजे, ओ प्यारे भांजे, अरे कहाँ छुपा है तू कठोर? भांजे, अरे मेरे प्यारे भांजे, कैसा आहे तू? किती ओरडून ओरडून घसा सुकला माझा. काय झालं? असा चेहरा पाडून का बसलास बाबा? बरंच काय झालंय. अरे काळजी कशाला करतोस? आता गोविंद मामा आलाय ना तुझा, काळजी करायची नाही. सगळ्यांच्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशनच घेऊन आलोय. बोल काय झालं? तू काय सोल्युशन काढणार आहेस? माझं कॉलेजच्या क्रिकेट टीम मध्ये सिलेक्शन नाही झालंय. तू तर चांगला खेळतोस, मला माहित आहे. सिलेक्शनच्या वेळेस चांगला खेळला नाहीस का? आउट झालास लवकर. मी त्या दिवशी खूप चांगला स्कोअर केलेला, सगळ्या बॉलर्सची फुल धुलाई केलेली, आणि बाबांना तर मी सचिन सारखाच वाटायला लागलेलो. तुझा बाबा तुझी सिलेक्शनची मॅच बघायला आलेला? हो, अख्खी मॅच बघितली? नशीबवान आहेस तू, नशीबवान आहेस. आणि तरी तुझं सिलेक्शन केलं नाही त्या कोचने. खरं तर बाबांनी एक शब्द जरी टाकला ना तरी लगेच माझं सिलेक्शन होईल. पण बाबा कोचशी बोलायलाच तयार नाही. तुझा बाबा तुझ्याशी बोलतो तेच पुष्कळ आहे, तो नाही बोलणार.
आणि जर का बाबा त्यांच्याशी नाही बोलले तर माझं सिलेक्शन नाही होणार आहे. तू कशाला चिंता करतोस? आता मामा आलाय ना, एक म्हण लक्षात ठेव, कठीण समय येता जो येतो कामा, त्याच म्हणती गोविंद मामा, हरी गोविंद हरी गोविंद. अरे पण तू मला मदत कशी करणार? नाही म्हणजे तुला तर ते ओळखतही नाहीत. आपली ओळख कशी करायची हे माझ्याकडून शिकायला मिळेल तुला. आपल्याकडे हत्यार नसतानाही समोरच्याच्या मनात भीती कशी निर्माण करायची हे या गोविंद मामाला चांगलंच माहिती. चल उठ, तुझ्या कोचला जाऊन भेटूया. चल. मामा तू खरंच कोचला भेटणार आहेस? नुसता भेटणार नाही, तुझं सिलेक्शन फिक्स करणार. अरे तो कोच कशामुळे झाला? त्याच्या वडिलांनी त्याला मदत केली म्हणून. तुझा बाबा तुला मदत करत नाही ना, पण मामा तर आहे, मामा मदत करणार. चल 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 चल, तयार हो लवकर. हा चल. Yes. हे काय पुढे निघालात? ग्राउंडवर. आणि दादा तू? मी असाच फेरफटका मारायला, पाय मोकळे करायला. बरं संध्याकाळपर्यंत येशील ना परत? नाही म्हणजे तुला यांच्याशी बोलायचं होतं म्हणून विचारतीये. दादा आणखी एक गोष्ट, तुला जे काही बोलायचं आहे ना ते माझ्या समोरच बोल. काय पण बहीण दिली देवाने मला, प्रत्येक गोष्टी तुला सांगायला पाहिजे का? बरं ठीक आहे, सांग. चला भाचेश्री, आपण निघूया. त्याला कुठे घेऊन चाललास? अगं कुठे घेऊन चाललोय मी? आता निघालोय की नाही दोघं एकत्र, तर दरवाजापर्यंत. तो जाईल त्याच्या ग्राउंडवर, मी जाईन माझे पाय मोकळे करायला. काय तुझं सगळीकडे संशय संशय संशय? बाबा अहो तुम्ही घरी कसे काय आला? आलं म्हणजे वाटलं यावं, आलो. काय झालंय मला मला सांगा प्लीज. मला काय झालंय? तुला काय वाटतं? हे बघ, काही नाही, वाटलं रजा घ्यावी म्हणून आलो. काय झालंय मला सांगाल का? कुणाच्याही लग्न मुंजीलाही सुट्टी न घेणारा माणूस असा अचानक सुट्टी कसा घेईल? अरे वाटलं मला एखादी कॅज्युअल लिव्ह टाकावी, घरी जावं, आलो. तुमचं काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. मी जातो बाबा, तुम्ही एन्जॉय करा. मी काय म्हणतो, आता तुम्ही आलाच आहात तर आपलं बोलणं करून घेऊया का? मी आता नको, संध्याकाळी बोलूया. बाय. बरं झालं आज ऑफिसवरून लवकर आलात. पडून राहा जरा, डोकं तरी शांत राहील. ए उमा, आपण बाहेर फिरायला गेलेला किती दिवस झाले ग? वर्ष तरी झालं असेल साधारण. फॅमिली बरोबर नाही, आपण दोघच गेलो त्या घटनेला. बापरे, मग साधारण 5 वर्ष झाली असतील किमान. खरंच काम आणि मुलांच्या गडबडीमध्ये तुला विसरूनच गेलो नाही मी. आज बरी आठवण झाली तुम्हाला बाहेर जायची. आज जाऊया फिरायला. आज एकदम अचानक का? आज जाऊया की फिरायला, मस्त मजा करूया. चल. अहो मुलं घरी नाही आहेत. मग काय झालं? अरे आपण नवरा बायको आहोत, मुलं नसली म्हणून काय झालं? आपण जाऊ शकतो. चल. मुलांना सांगून तरी गेलो असतो ना. कुणालाही सांगायची, कुणाची परवानगीची मला गरज नाहीये. मी हवं तेव्हा तुला घेऊन जाऊ शकतो. मुलं येईपर्यंत तरी थांबूयात ना. तू पटकन आवर ग, नाहीतर मी एकटा जाईना. अहो पण तुम्हाला ते ऑफिसचं टेन्शन असेल ना. हे सगळं असतं माझ्या डोक्यात, त्या सगळ्याचा विचार करून ठेवलाय मी. त्याची नको चिंता करू. चल पटकन आवर, बोलूया आपण. बर. आता कोणाला फोन करताय? फोन नाही, आपल्या गायत्रीला मेसेज ठेवतोय. आम्ही दोघं घरात नाही आहोत, नेहमीच्या ठिकाणी चावी आहे ती घे आणि दरवाजा उघड.
अहो पण आपण बाहेर गेल्यावरती घरी एकटीच असेल ना. मग काय झालं, मुलं मोठी झालेली आहे, त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव व्हायला नको. बर. तर बडबड आणि करत बसू नकोस ग, नको ते प्रश्न विचारू नकोस. पटकन आवर, मस्तपैकी तयार हो, चल निघूया. ठीक. ओ खोच माशे, तेजसचं सिलेक्शन का केलं नाही तुम्ही? तुम्हाला माहिती आहे हा कोण आहे? तेजस सदाशिव कीर्तने. सदाशिव कीर्तने केवढा मोठा माणूस. अरे पेपर काय वाचता की नाही तुम्ही? तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणाशी पंगा घेतलाय ते. आणि आता आपण आलोय तेजसचा मामा. कठीण समय येता जो येतो कामा, त्यास म्हणती गोविंद मामा. काय तो निर्णय पटकन घ्यायचं, याचं सिलेक्शन करून टाकायचं, कळलं? उगाच कीर्तने साहेबांना याच्यात पडायला लावू नका, कळलं ना? ते तुम्हाला आणि मला दोघांनाही भारी पडेल. त्यांनीच पाठवलंय मला. हो सर, मी बघतो काय करता आलं तर. बघतो काय करा. चांगला खेळतो ना, खेळतो का नाही? हो सर, तेजस खूप चांगला खेळतोय. हा मग करा काहीतरी त्याच्यासाठी सिलेक्शनचं, कळलं ना? तर कोच महाशय, जाता जाता गोविंद मामाचे काही सुविचार आहे का? तुम्ही चांगल्या खेळाडूला डावलू शकता, पण चांगल्या माणसाला डावलू शकत नाही, कळलं? तर चांगला माणूस म्हणजे मी तुमच्या समोर उभा आहे तो, आणि चांगला खेळाडू म्हणजे तेजस. तेव्हा त्याचं सिलेक्शन करायचं, हे ठरलं, कळलं? निघतो मी निघतोय, तुम्ही निघायचं नाही, तुम्ही थांबायचं, याच्या बाबतीत विचार करायचं, सिलेक्शन करून टाकायचं, कळलं? जय हिंद, जय महाराष्ट्र. करा कष्ट, वा धष्ट पुष्ट. चल रे. बरं वाटत नाही, माग कधी फिरायला आलो तो ते आठवतही नाही मला. एक प्रश्न विचारू? विचारा की. रागवायचं नाही. नाही हो. असं नव्हे, तू म्हणशील फिरायला आणले माणसाने, भलतीच काय प्रश्न पडलाय त्याला. बोला. माझं चुकतं आहे. चुकत नसेल ना तरी सुद्धा बऱ्याचदा तुम्हाला तसंच वाटतं. पण कशाबद्दल विचारताय? काय नाही ग, आजूबाजूला जे काही चाललंय ना, सगळा समाज असा बिघडत चाललाय. नैतिकता नाही, सच्चेपणा नाही, खरेपणा नाही, सगळीकडे भ्रष्टाचार, असा बोकाळलेला समाज. आमच्याकडे 5% माणसं असतील जी अतिशय प्रामाणिक आहेत, स्वतःचा संसार नीट सांभाळतायत, नैतिकतेने वागतायत. प्रश्न पडतो, आमचंच चुकतं का? मुळीच नाही. कौरव पांडवांसारखं झालंय. म्हणजे 100 कौरवांच्या विरोधात 5 पांडव उभे होते की नाही, तसं जवळजवळ 95% माणसं हे भ्रष्टाचार करतायत, कशी वागतायत. म्हणजे प्रामाणिकपणे वागणं, नैतिकतेनं वागणं, स्वच्छ कारभार करणं, असं वागणं म्हणजे प्रवाहाच्या विरोधात पोहतोय की काय असं वाटतं मला. नाही, गंमत ऐक ना. समजा सगळी माणसं आपल्या आजूबाजूची खोटं बोलतात, मी एकटाच खरं बोलतोय, तर काही काळाने काय वाटायला लागतं, ते सगळं खरं बोलतात आणि मीच खोटं बोलतोय काय, असं झालंय माझं. म्हणून तुला विचारतोय, माझं खरंच काही चुकत नाही ना ग? तुम्ही आजपर्यंत अगदी खरं वागलात, प्रामाणिकपणे, आणि तुम्ही निवडलेला मार्ग अगदी योग्य आहे. पण नेमका आज हा प्रश्न का पडला तुम्हाला? पण गायत्रीच्या कॉलेजमध्ये गेलो होतो, उगाच चिडलो त्या पोरांवरती, खांजोडेवरती. खरं तर सगळा ऑफिस मधला राग तिथे काढला मी. तुम्ही प्रामाणिकपणे वागताना, त्यामुळे बाहेर थोडं जरी चुकीचं घडलं ना की तुम्हाला त्रास होतो. पण तुम्ही त्रास नका करून घेऊ स्वतःला. आज ना उद्या परिस्थिती नक्की बदलेल. आज ना उद्या? वेडी असतो. ही परिस्थिती बदलायला प्रचंड काळ जावा लागेल, कित्येक पिढ्या जाव्या लागतील.
दुसरा एक मनात विचार आला, VRS घेऊन टाकू. मुळीच नाही. VRS वगैरे नाही घेऊ देणार मी तुम्हाला. म्हणजे निदान आपली मुलं सेटल होईपर्यंत तरी नाही. तेही बरोबर आहे. आता आपल्या पोरावरती अन्याय होते मला कळत नाही का ग? मला कळतंय ना. कधी कधी वाटतंय मला त्या कोच बरोबर जाऊन बोलावं, त्याला सिलेक्ट करायला भाग पाडावं, पण माझ्या तत्वात बसत नाही ते. गायत्री कुठल्याही मुलाबरोबर हसताना बोलताना बघितलं त्रास होतो, मला खूप त्रास होतो. आता तिला मुलांबरोबर बोलायचं नाही असा नियम तर घालू शकत नाही ना, असं बंधन नाही घालू शकत, तेही चुकीचं आहे. किती विचार करताय तुम्ही. हो, गायत्रीच्या बद्दल बोलतोय. उद्या भीती काय वाटते, म्हणजे गायत्री एखाद्या मुलाच्या प्रेमात पडली तर तो कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे हे मी मानत नाही. प्रश्न असा आहे, तो मुलगा चांगल्या विचारांचा आहे की नाही, चांगल्या मार्गाने जाणार आहे की नाही, त्याच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत की नाही. डोकं काम करत नाही ग. तुम्ही खरंच खूप विचार करताय. या सगळ्या गोष्टींना अजून खूप वेळ आहे. दिवस असे पटापट निघून जातील. परवा ते मॉर्निंग वॉकला गेलो तेव्हा काका म्हणत होते त्यांच्या बायकोने काहीतरी गायत्रीसाठी स्थळ बघितलंय. कधी मुलगी मोठी होईल, लग्न होईल, निघून जाईल, कळणार सुद्धा नाही. तुम्ही एवढे हुशार आहात, समजूतदार आहात, तरी हे प्रश्न कसे पडतात तुम्हाला. माझा स्वभाव आहे त्याचा. डोक्याला ताप आहे ना तुमच्या मी म्हणजे. नाही हो, तुम्ही चांगले पती आहात, चांगले वडील आहात, एक चांगले अधिकारी आहात आणि त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं एक सुजाण नागरिक आहात. त्यामुळे VRS वगैरे घेण्याचा विचार सोडून द्या. कौतुक करण्यामध्ये तुम्हाला बायकांचा हात कोणीही धरू शकत नाही. माझ्याशी आणि मुलांशी वेगळं वागण्याचा तर अजिबात प्रयत्न करू नका. कारण तुम्ही जसे आहात ना, खूप चांगले आहात आणि आम्हाला खूप आवडता. आणि हो, असं कधीतरी नवऱ्याने फिरायला आणल्यावर एवढं कौतुक तर मी करूच शकते. म्हणजे इतर बदल जरी नको असतील ना, तरी हा बदल आवडेल मला. उमा, जवळ आहे ना. कोणी बघितलं तर म्हणे हा एवढा मोठा आयुक्त बसला इथे प्रेम करत. म्हणून ते आपल्याला काय बरं वाटतं नाही. मामा चल ना यार लवकर घरी. बाबा याच्या आधी पोचलं पाहिजे रे. असं काय कुठे घटनेत लिहिलंय का बाबा यायच्या आत घरी गेलंच पाहिजे असं? जाऊ ना, आज आपण पिक्चरला जाऊया. हे नको नको, पिक्चर वगैरे आज नको ना यार, मला खूप भीती वाटते. आपण घरी जाऊया. भीती? हा मामा तुझ्या बरोबर असताना तुला भीती वाटते कशाची? अरे तू आज जे काही कोच सरांशी बोललायस ना, ते ऐकून मला खरं तर बरं वाटलं. हा, पण या सगळ्या गोष्टी जर बाबांना कळल्या ना तर माझी वाट लागेल, वाट. जर कळलं तर, जर तर आहे रे. आणि कळलं ना तर माझ्यावर ढकल. हे बघ तेजस, तसंही तुझं सिलेक्शन झालं नव्हतं. मी त्या कोचला डोस दिल्याने होऊन होऊन काय होईल? एक तर तुझं सिलेक्शन होईल, नाही तर तुझं क्रिकेट बंद होईल. काय पण तुझं सिलेक्शन झालं तर याचा विचार कर. अरे पण त्या कोच सरांनी बाबांकडे कंप्लेंट केली तर? हे बघ तेजस, तुला खेळायचंय का रडायचंय ते आधी ठरव. रडत असतो नुसता. हे बघ, तुझा बाबा मदत करतो, पण पटकन कोणाला मदत करतो? हे जाऊ दे, चल चल, मला भूक लागलेली आहे. अन्न गिळायला घरी जाऊया. चल. ए भैया, अगली बार मीठा बनाने का, तीखा बहुत बनाया. पाठवलं नाही. बापरे, ह्याला काय झालं? असंच नाही पाठवलं काय करायचं? नाही, तुम्ही जाता नाही का? काय रे, काय झालं तुला? तू DDLJ बघितलायस का? हो. त्याच्यामध्ये तो कबुतरांना दाणे टाकण्याचा सीन. आव आव, एक्झॅक्टली तेच करत होतो मी. आऊ. किमो कीर्तने सकाळी सकाळी जॉगिंगला जातात यार. मी पण मग जायला लागलोय आणि ते खूप जोरात पळतात.
कुछ भी बोल रहा है किमो, आदमी इस उम्र में भी फिट है. Oh, my dedicated lover. I'm so proud of you. चलो जिंदगी में कुछ तो अच्छा काम किया. ते सगळं सोड, आज रिहर्सलचं काय आलं सांग. कॅन्सल करावी लागली. नो वे. मी उद्या प्रिन्सिपल सरांच्या केबिन मध्ये जाणार आहे आणि कीर्तनच्या घरी किंवा ऑफिस मध्ये जाऊन त्यांना रिक्वेस्ट करणार आहे की ऑफिस मध्ये नको जाऊस. आधीच ऑफिस मध्ये खूप टेन्शन चालू आहे आणि तुला अजून अपमान करून घ्यायचं असेल तर जा, हरकत नाही. पण कशाला ना, ऑफिस नंतर गाठ, नाहीतर मग घरी जा, नाही नकोच जाऊस. थोडा वेळ थांब प्लीज. क्या बात है, बहुत अच्छा ट्रैक रख रहे हो ससुर का. काय उपयोग आहे पण, ते तर मला दारातही उभं करत नाही रे. ऑफिसच्या तर नाहीच नाही, घराचा तर सवालच नाही. बट गुड हा, आय लाईक इट. मस्त सगळं मॅनेज करून त्यांचा व्यवस्थित ट्रॅक ठेवलायस. नाईस वर्क. इट विल वर्क. दॅट्स गुड ऍक्च्युली, बट मी अजून एक माती खाल्ली आहे. तर ते कीर्तन यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या डोक्यावर अजून एक ऍडिशनल कमिशनर बसवलाय. त्यामुळे कीर्तन यांची पॉवर एकदम झिरो झाली आहे ना. What are you saying? अच्छा, तरीच तेवढे रागात होते. एक्झॅक्टली. तू काय माती खाल्लीस आणि मी त्यांना सांगितलं की सर तुमच्या ऑफिसच्या पॉलिटिक्स मध्ये माझे डॅड काही मदत करू शकतात का. आणि त्यांनी मला झाडलं आणि तर ते माझं म्हणणं पूर्ण ऐकूनच घेत नाही. मी वेगळा अर्थ लावतात. तू पण ना दरवेळेला त्यांच्या वीक पॉइंट वरच हमला करतोस. काय रे, जरा वेगळा मार्ग शोध ना.